नमस्कार सगळ्यांना, कसे आहात मग सगळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मुलांबद्दल व्हिडिओ बनवते मी. तर मला 2 मुलं आहेत, तर मुलगी नाही आहे मला. आधी पण सांगितलं होतं मला 2 मुलं आहेत मला म्हणून. तर एक मुलांना आईची किती गरज असते मला सांगा तुम्ही. बाकी कोणाची जरी नसले तर आईची किती गरज असते मुलांना. जेव्हा मी आई झाले ना तेव्हा मला कळालं की मुलांना आईची किती गरज असते. पण मला ते समजत नाही, माझ्या परिवाराला का नाही कळालं की एक मुलगी आहे, तिला गरज असेल म्हणून. माहीत नाही का नाही कळालं त्यांना की मुलगी झाली म्हणून. मुलगी होती म्हणून कळालं नाही त्यांना. बरोबर, त्यांना पाहिजे होता मुलगा, मुलगी पाहिजे नव्हती त्यांना. म्हणून त्यांनी ते बाळ आजीकडे सोडून दिलं आणि ते मी होते. का हो, मुलगा असेल तरच बघायचं, मुलगी असेल तर नाही बघायचं. आज मी विचार करते, मुलगा असो या मुलगी असो, पण त्या मुलांना आईवडिलाची खूप गरज असते. जोपर्यंत लहानाचे मोठे होत नाही तोपर्यंत. 18-20 वर्षाच्या नंतर ते त्यांचं बघतेच, त्याच्यानंतर त्यांना नाही गरज लागत. पण आईवडिलाचं कर्तव्य काय असतं, मुलं लहानाचे मोठे करणं. ते आपल्याला बघूत नाही तर नाही बघूत. तसं म्हणायला गेलं तर आताच्या जमान्यात कोण नाही कोणाचं, पण एक आईवडिलांचं कर्तव्य आहे. जन्म दिला आहे ना तर त्यांना लहानाचं मोठं करणं कर्तव्य आहे त्यांचं. कसल्या गोष्टीचा सामना करायला लागला ना, कसली अडीअडचणी येऊ, पण त्यांना लहानाची मोठे मुलं करावाच लागतात. ती मुलं कसे पण असो, त्यांना सपोर्ट देणं गरजेचंच आहे. तसं मला का नाही कोणी सपोर्ट दिला. जाऊ दे, मुलगी होते म्हणून सपोर्ट नाही दिला, काय हरकत नाही. तुम्ही माझे व्हिडिओ बघतात, ऐकतात, खरं बोलल्यावर राग नका येऊ दे. तुम्हाला सांगू, माझी मुलं आता एवढे जीव लावतात मला, एवढं बघतात, कसल्या गोष्टीचं दुःख लागू देत नाही. माझा मोठा मुलगा तर कसल्या गोष्टीचं दुःख लागू देत नाही. एकदम मैत्रिणीसारखा, मित्रासारखा माझ्यासोबत राहतो. सगळ्या गोष्टी मला शेअर करतो माझा मोठा मुलगा. कधी उलटा बोलणार नाही, कधी मला त्रास होईन असं कधी वागणार नाही माझा मोठा मुलगा. आणि बारका आहे तर त्याला अजून समज नाही आहे, पण आता ठीक आहे. पुढचं सांगू शकत नाही आपण. पुढचं कोणाचं काही सांगू शकत नाही. दुनिया बदलते. पण सध्या तर माझी मुलं आता खूप चांगले आहेत. पुढं पण असेच राहावा. पण तो आईवडिलाबद्दल व्हिडिओ बनवला. आईवडिलांची कितीही गरिबी असली ना, किती गरिबी असली तरी ती आई कुठून नाही कुठून आपल्या मुलाला चारा आणून घालते. घरात खर्चाय पैसा जरी नसेल तर ती तिच्या मुलांना कधी उपाशी बसू देत नाही. तसं माझ्या बाबतीत कधी झालंच नाही. कधी कधी काय होतं माहिती, हसायला येतं, रडायला येतं कधी कधी. म्हणून माझी मुलं म्हणतात, हे असे व्हिडिओ बनवीत जाऊ नको मम्मी, तुझ्या भूतकाळाबद्दल असे व्हिडिओ काय बनवीत जाऊ नको. नाही बनवीत जास्त, बसल्या बसल्या बनवते आपलं, जास्त काही सांगत नाही. त्यांना नाही आवडत जास्त भूतकाळाबद्दल व्हिडिओ बनवल्याने. काय होतं, दिवस निघून जातात माणसाचे, कायम बसून राहत नाही. त्या झालेल्या वेदना विसरत नाही, कधीच विसरत नाही. आणि माझी मुलं असे आहेत ना, जरा पण मी अशी शांत बसले, काय विचार करत बसले, ते विचारणार, काय विचार करतेस तू, अशी का बसली शांत, ये ना बस ना आमच्यामध्ये, विचारणार ते मला. मोठा पण आणि बारका पण. तसं मला असं लहानपणी विचारणार कोणच नव्हतं. जिथं बसेल तिथंच बसेन, जिथं झोपले तिथंच झोपले.
खाल्लं तर खाल्लं, नाही नाही खाल्लं त्याचा कोणी विचार केला नाही. पण तुम्हाला सांगू आता किती विचार करतात ते माहिती आहे तुम्हाला. आता माझ्याबद्दल खूप आपलेपणा वाटतो त्यांना, खूप. मला नाही वाटत, मला कोणाबद्दलच आपुलकी नाही. मी माझ्या दुनियामध्ये खूप सुखी आहे, टेन्शन फ्री आहे. काम करायचं, घर सांभाळायचं आणि रिकाम्या वेळामध्ये व्हिडिओ बनवायचे. कोणाच्या भांडणात जायचं नाही, कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही, कोणाला काय बोलायचं नाही. हां, आपलं सगळं चांगलं आहे म्हणून आपलं पुढं चालत राहायचं आणि इथनं पुढं पण चांगलंच होईल. पण कुठेतरी जीवाला दुःख लागत, असे बसले ना कुठंतरी मनाला थोडंसं खराब वाटतं. जरा आवाज येतो का तुम्हाला? लय हवा सुटली वरती, हवा सुटली पण बरं वाटतं. त्याच्यासाठी मला ना कोणाच्या दारात जावं वाटत नाही. मन होतं एक टायमाला, काय हो, मुलगा आणि मुलगीमध्ये एवढा नाही फरक करायचा का? आता कोण नाही कोणाला बघत, मुलं आणि मुली. एक वर्ष मुली बघतात, ते मुली आई वडिलांना बघतात. हाय ताशे धातून एखादा मुलगा की आई वडीलला शेवटपर्यंत जीव लावणार. पण आता सगळं काय बदललं आहे सगळं. आता आपलं तुमचं आमचं असं कोण नाही राहिलेलं, सगळं उलटं झालं आहे सगळं. आता सगळे बदलले. आता तुम्ही म्हणत असताना ह्या ताईचे व्हिडिओ असेच असतात. काय काय कमेंट येतात ना अशी, तुमच्या व्हिडिओमध्ये एवढं काही तथ्य नसतं म्हणून. बरेच जसे आहे तसेच बरे आहेत, आवडतात मला. आणि ज्यांना आवडतात ते ऐकतात, बरोबर ना.